हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बायसेस प्रणू चॅनल मध्ये। मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनल मध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज। सध्या लवकरच ना गौरी गणपती येत आहेत। गौरी गणपतीच्या सजावटीची तयारी म्हणा किंवा गणपतीसाठी गौरीसाठी छान छान नैवेद्य म्हणा, सगळ्यांचीच याची तयारी सुरू झालेली आहे। आज असंच गौरीसाठी आपण छान असा पदार्थ घेऊन आलेलो आहोत, जो अगदी आरामात असा 10-15 दिवस गौरी गणपती आहे तोपर्यंत टिकू शकतो। आणि तो म्हणजे पाकातल्या पुऱ्या। खूप सोप्या पद्धतीने ह्या पाकातल्या पुऱ्या आपण बनवणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत गौरी गणपती घरी असतात ना, तोपर्यंत ह्या पुऱ्या अगदी छान अशा टिकणार आहेत। गौराईसाठी तुम्ही ह्या पुऱ्या बनवू शकता। चला तर मग अजिबात उशीर न करता आपण आज लगेचच या रेसिपीला सुरुवात करूयात। पाकातल्या पुऱ्या बनवण्यासाठी आपण इथे 1 वाटी मैदा घेतलाय, हा टाकून घेतलेला आहे याच्यात। तोपर्यंत आपलं तेल इथे गरम होतंय, आपल्याला मोहनासाठी तेल घालायचंय आणि गरम तेल घालायचं आपल्याला इथे, त्याच्यामुळे आपण तेल गरम करायला ठेवलंय। सगळ्यात पहिल्यांदा तर इथे 1 वाटीभर इतका आपण मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात। तोपर्यंत ना ह्याच्यामध्ये आता हे मीठ मिक्स करून घेऊयात। आणि इथे एका बाजूला तेल सुद्धा गरम होतंय। आता इथे आपण तेल गरम करून घ्यायचंय, अगदी व्यवस्थित हलक्या हाताने तेल आपण घेतलेलं आहे। गरमागरम असं तेल आहे, त्याच्यामुळे अगदी सांभाळून वापरा। मस्त कडकडीत असं तेल झालंय हे। आणि सुरुवातीला साधारणतः 3 पळ्या इतकं तेल आपण यामध्ये टाकलंय, छोट्या आकाराची पळी आहे ही। आणि आता चमच्याच्या साहाय्याने हे मिक्स करून घेऊयात, कारण की तेल फार गरम आहे। आता ना हे तेल बऱ्यापैकी थंड झालंय, हाताने आता व्यवस्थित मळून घेऊयात आपण याला। तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता याच्यामध्ये, जिथे आपण तेलाचा वापर केलाय तिथे। इथे ना हे थोडंसं कोरडं वाटतं, अजून मूठ व्यवस्थित बांधली जात नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला अजून 1 पळीभर तेल याच्यामध्ये लागेल साधारणतः। याची ना अगदी छान अशी मूठ बनली पाहिजे। अजूनही तेल गरमच आहे, तुम्ही इथे पाहू शकता। ह्या मिश्रणाची ना साधारणतः एक छान अशी मूठ बनली जाईल किंवा मिश्रणाचा एक छान असा पेढा बनला जाईल, अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचंय। सुरुवातीला आपण 3 पळी इतकं तेल टाकलेलं, आता पुन्हा 1 पळी तेल आपण याच्यामध्ये ऍड केलंय। थोडं थोडं करून तेल ऍड करा, खूप जास्त तेल सुद्धा व्हायला नको याच्यामध्ये। हे पीठ ना अशा पद्धतीने व्यवस्थित हातावर चोळून चोळून मळायचं। बघू शकता अगदी छान असा पेढा आता इथे तयार होतोय, याचा अर्थ आपला आता तेल एकदम परफेक्ट आहे। आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी आपण याच्यामध्ये टाकणार। आपल्याला असं घट्ट असा गोळा तयार करायचा आहे आणि पीठ मळून घ्यायचंय आता आपल्याला। तर मी अर्धा कप पाणी घेतलंय, जसं लागेल तसं पाणी यामध्ये ऍड करायचं आणि अगदी घट्टसर असं पीठ मळून घ्यायचंय आपल्याला। इथे तुम्ही पाहू शकता मिश्रणाचा अगदी घट्टसर गोळा आपण इथे मळून घेतलेला आहे। साधारणतः पाव कप इतकंच पाणी लागलंय आपल्याला, इतकं पाणी उरलेलं आहे। आपण अर्धा कप इतकं पाणी घेतलेलं ना। हो। आणि अशा पद्धतीने हा मिश्रणाचा गोळा आपण तयार करून घेतला, अगदी घट्टसर असा। त्याला 10 मिनिटं झाकून ठेवूया। आता हा पिठाचा गोळा आपण साधारणतः 10 मिनिटासाठी झाकून ठेवूयात। आता हे पीठ आपण साधारणतः 10 मिनिटं झाकून ठेवलं होतं। आता हे लाट्या आपण तयार करून घेतल्यात, एक एक करून ह्या लाटून घेऊयात आणि आपल्याला पुऱ्या पाडून घ्यायच्यात आता। त्या पिठाला आपण पीठ पण नाही लावलंय आणि तेल पण नाही लावलंय बरं का। हो, सुक्कच आपण लाटून घेतोय आणि अगदी व्यवस्थित लाटलं जातं। इथे तुम्ही पाहू शकता, एक व्यवस्थित अशी पोळी लाटून घेऊयात आधी, मग त्याच्या पुऱ्या पाडून घ्यायच्यात आपल्याला। हे
ना पीठ थोडं घट्ट असतं ना, त्याच्यामुळे लाटायला थोडंसं जड जातं, पण पीठ घट्टच ठेवायचं. इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी पोळी ही लाटून घेतली आपण. आता ना आपण लगेचच ह्याच्या पुऱ्या पाडून घेऊयात. अशा पद्धतीने ही वाटी घेतली, वाटीने पुऱ्या पाडूयात. आता ना अशा पद्धतीच्या सगळ्या पुऱ्या आपल्याला तयार करून घ्यायच्यात. आपण आधी पुऱ्या तयार करून घेऊया. इथे ना आपण या सगळ्या पुऱ्या तयार करून घेतल्यात. अगदी मस्त अशा वाटीने केल्यात ना, त्याच्यामुळे सगळ्या पुऱ्या एका आकाराच्या झाल्यात. आता यांना आपल्याला फ्राय करून घ्यायचंय. इथे ना आपण तेल पण अगदी छान असं गरम करून घेतलंय. आता आपल्याला लगेचच पुऱ्या फ्राय करून घ्यायच्यात. पण आपल्याला ना ह्या पुऱ्या आता फुलून नाही द्यायच्यात. अशा पद्धतीने दाबून दाबून प्रेस करून आपण त्या पुऱ्या फ्राय करून घेऊयात. कारण की बरेच दिवस आपल्याला ह्या पुऱ्या टिकवायच्या असतात ना, त्याच्यामुळे खूप फुलणाऱ्या पुऱ्या आपण ठेवणार नाहीये इथे. आता आपण गौराईसाठी हा पदार्थ बनवतो ना, त्याच्यामुळे आपल्याला थोडे दिवस ठेवावा लागणार आहे हा पदार्थ, म्हणून आपण त्या पुऱ्या फुलवून घेत नाहीये. नाहीतर अगदी छान टम्मा अशा फुलतात पुऱ्या. तुम्ही पण आता व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, मस्त फुलतात. पण आता आपण त्यांना दाबून दाबून असं चपट्या पुऱ्या करून टाकणार आहे, त्याच्या फुलवणार नाहीये पुऱ्या जास्त. आता या पुऱ्या खूपच फुलतायत ना, म्हणून ह्या ज्या बाकीच्या पुऱ्या आहेत ना आपल्या, ह्यांना आपण काट्या चमच्याने थोडंसं होल पाडून घेऊया, जेणेकरून ते जास्त फुलणार नाहीत. इथे ना अगदी मंद आचेवरती आपण पुऱ्या फ्राय करून घेतोय. आणि ना मैद्याची पुरी ती छान सफेदच दिसली पाहिजे. इथे आता पुऱ्या दोन्ही बाजूने मस्त अशा फ्राय झाल्या. त्यांना लगेचच आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. इथे आपण ना एक जाळी घेतली. जाळीवरती अशा पद्धतीने टिश्यू पेपर घेतलाय, त्याच्यावरती ह्या पुऱ्या काढून घेऊयात. म्हणजे ना पुरीमधलं जे काही उरलेलं तेल असेल ते सुद्धा अगदी व्यवस्थित निघून जाईल. अशाच पद्धतीने आता बाकीच्या पुऱ्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या. इथे या सगळ्या पुऱ्या आता आपल्या तळून झाल्यात. आता आपल्याला ना ह्याच्यासाठी पाक तयार करून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे एक फ्राय पॅन घेतलाय. आता फ्राय पॅन मध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे. अर्धी वाटी इतकी साखर आपण इथे टाकणार आहोत. त्यामध्ये ना पाव वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी आहे, ते आपण टाकलेलं आहे. आता याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. साखर आधी पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे. आता इथे ना पाक तयार होतोय, तोपर्यंत ह्या प्लेटीमध्ये आपण पुऱ्या मांडून घेऊयात छान अशा. हे ना अशा पद्धतीने ह्या पुऱ्या आपण प्लेटीवरती लावून घेतल्यात व्यवस्थित अशा. इथे आता आपली बऱ्यापैकी साखर विरघळलेली आहे. त्यामध्ये आपण वेलची पावडर टाकूया. मस्त एक बारका चमचा भरून इतकी वेलची पावडर आपण यामध्ये टाकलेली आहे. आपल्याला ना याचा थोडासा कोरडा पाक करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो पुऱ्यांवरती टाकले तर पुऱ्या अगदी व्यवस्थित टिकल्या जातील 10-15 दिवस आरामात. बघा आपला पाक आता खाली चिकटायला लागलाय. टाकल्यानंतर तो असा चिकटला पाहिजे. म्हणजे आता आपला पाक हा तयार आहे. आपण आता गॅस बंद करूया.
असा पुरीवर आपल्याला हा सोडायचा आहे. चमच्याच्या साह्याने ना अशा पद्धतीने पाक आपल्याला लगेचच पुरीवरती टाकून घ्यायचा आहे. सगळ्या पुऱ्यांवरती आता अशा पद्धतीने पाक आपण टाकून घेऊयात. असं पटापट आपण हे टाकून घेतलंय. टाकतानाच पाक सुकतो, त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित पटकन पटकन पाक टाकून घ्यायचा. तुमच्या आवडीप्रमाणे ना तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट यावरती टाकू शकता. आपण इथे बदाम टाकलेले आहेत क्रश केलेले. इथे तुम्ही ना पाहू शकता, ह्या अगदी छान अशा गरमागरम पाकातल्या पुऱ्या बनवून तयार आहेत. इतक्या छान दिसत आहेत ना, दिसायला खूप छान वाटतात. वरून ना आपण गार्निशिंगसाठी थोडेसे बदाम क्रश करून टाकलेत आणि इथे आपण ना थोड्या गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा टाकल्यात, जेणेकरून ते अगदी दिसायला छान दिसतात. प्रेझेंटेशन छान असलं ना की एखादी गोष्ट खायला सुद्धा तेवढीच छान लागते. आपण ना लगेचच हे टेस्ट करून बघूयात. आता मी तुम्हाला ही एक पुरी चुरून दाखवते कशी झाली क्रंची. बघू शकता अगदी खुसखुशीत अशी पुरी झालेली आहे, लगेचच तुटते. किती छान झाली, तुम्ही इथे पाहू शकता. अजिबात कडक वगैरे पुरी झालेली नाहीयेत, एकदम खुसखुशीत. पापुद्रा कसा असतो अगदी त्याप्रमाणे झाली आहे ना. जसं आपण बालुशाहीला पाक करतो ना तसाच ह्याचा पाक केलेला आहे, कारण ही टिकावी म्हणून. नाहीतर ओल्या पुऱ्या तुम्हाला जर लगेच खायच्या असतील तर तुम्ही ओल्या पाकातल्या पुऱ्या पण करू शकता, त्या सुद्धा छान लागतात ना छान. खायला. आपण ह्या ना सुक्या पाकातल्या पुऱ्या बनवल्यात. ओल्या पाकातल्या सुद्धा तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही बनवू शकता, पण आपल्याला ह्या पुऱ्या गौरीसाठी ठेवायच्यात ना, त्याच्यामुळे आपण सुक्या पाकातल्या बनवल्यात. अगदी छान झाल्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10-15 दिवस ह्या पुऱ्या अगदी आरामात टिकतात. व्यवस्थित वरती जिलेटिन पेपर किंवा तो आपला ट्रान्सपरंट पेपर असतो ना, मस्तपैकी बाउल मध्ये तुम्ही ह्या पुऱ्या ठेवू शकता, किंवा एखाद्या अशा पद्धतीच्या प्लेटीमध्ये पण तुम्ही ह्या पुऱ्या ठेवू शकता. वरून मस्त तो ट्रान्सपरंट शीट लावायची, जेणेकरून ते दिसायला पण छान दिसतं आणि मग टिकतं सुद्धा अगदी व्यवस्थित. आता ना आपण हे पुऱ्या लगेचच टेस्ट करून बघूया. नुसतीच ही पुरी आपण खाऊ शकतो. पाक ना अगदी छान लागलाय पुरीला आणि एवढी मस्त दिसते ना. पाक एकदम परफेक्ट झालाय. बालुशाही खाल्लेल्याचं फिलिंग येते. सेम बालुशाही सारखं लागतंय हे. मुलं पण ना खूप आवडीने खाते, खूप छान वाटतंय. आणि मग खुसखुशीत झाल्यात, एकदम खमंग खुसखुशीत अशा पुऱ्या झाल्यात, खूप छान लागतात खायला. तुम्ही जर घरी गौरी गणपती बसवत नसेल ना, नैवेद्यासाठी जरी ह्या पुऱ्यांना बनवल्या तरी असंच बनवून बघा. ह्या गणपतीमध्ये मस्त गोड काहीतरी खाऊचं वाटलं ना तर तुम्ही ह्या पुऱ्या बनवून ठेवू शकता. पाहुणे रावणे आले तरी सुद्धा ह्या पुऱ्या बनवून ठेवू शकता. नंतर तुम्ही ह्या सर्व करू शकता ॲज अ स्वीट डिश म्हणून. खूप छान लागतं. चला तर मग अजिबात उशीर न करताना तुम्ही लगेचच ही रेसिपी ट्राय करून पहा. यावेळीच्या गौरी गणपतीसाठी मस्ट ट्राय अशी ही रेसिपी आहे. खूप सोप्या पद्धतीने ह्या पुऱ्या आपण बनवल्यात, कमाल दिसतात आणि तितक्याच अप्रतिम लागतात खायला. तुम्हाला ना आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. यावेळी गणपतीमध्ये तुम्हाला कोणकोणते मोदकाच्या रेसिपी बघायचे ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आम्ही त्या पद्धतीचे मोदक बनवून तुम्हाला दाखवू. गौरी गणपतीसाठी ना अजून छान छान अशा रेसिपीज आपण घेऊन येणार आहोत. तोपर्यंत ही रेसिपी घरी ट्राय करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.